सादर झालेल्या नवीन बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे। प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या आणि त्यातून व्याज उत्पन्न कमवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ही माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे। मित्रांनो, रिटायरमेंट झाल्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक सामान्य व्यक्ती ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक सीनियर सिटीजन या कॅटेगरीमध्ये येतो त्यावेळेस त्याच्याकडे एका गोष्टीची कमतरता असते, ती म्हणजे नोकरीची, जॉबची किंवा उत्पन्नाच्या मार्गाची। पण अशाच ज्येष्ठ नागरिकांनी संपूर्ण आयुष्यभर काम करून जर पैसे साठवले असतील, पैसे जमवले असतील तर त्यांच्याकडे एक संधी सुद्धा असते आणि ती संधी म्हणजे जो काही पैसा त्यांनी कमावलेला आहे, जी काही ग्रॅज्युएटीची फंडाची रक्कम त्यांना मिळालेली असेल ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याद्वारे व्याज कमवण्याची, आपला नियमित उत्पन्नाचा मार्ग बनवण्याची। पण आपल्या देशामध्ये अशा प्रकारे व्याज उत्पन्नातून जरी तुमचे उत्पन्न येत असेल, तुम्ही पैसे कमवत असाल तर त्यावर देखील टॅक्स भरावा लागतो आणि अशा टॅक्ससाठी सरकारने एक लिमिट ठरवलेले आहे। आत्ताच्या बजेटमध्ये जर तुम्ही पाहिले तर ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून एक महत्त्वाची अनाउन्समेंट करण्यात आली आहे। तर बघूया की ज्येष्ठ नागरिकांना झालेल्या या अनाउन्समेंटचा कसा व किती फायदा होणार आहे। मित्रांनो, जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तर नोकरी संपल्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन मिळू शकते। जर सरकारी नोकरी नसेल परंतु एखाद्या प्रायव्हेट कंपनीच्या पेन्शन प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, नियमित गुंतवणूक केली असेल किंवा स्वतःहून एखाद्या सरकारी योजनेमध्ये पैसे नियमित टाकत असाल तरी सुद्धा एक डिसेंट अमाउंट आपल्याला पेन्शन मिळून वयाच्या 60 वर्षानंतर मिळू शकते। पण जर अशा प्रकारची कुठलीही इन्व्हेस्टमेंट केली नसेल, फक्त काम करत असताना एक ठराविक अमाउंट आपण बाजूला टाकली, त्याची सेव्हिंग केलेली असेल आणि रिटायरमेंट नंतर जमा केलेली रक्कम आपल्याला परत मिळत असेल, तो फंड मिळत असेल किंवा ग्रॅच्युइटीची रक्कम मिळत असेल, तर आता सरकारी योजनांमध्ये तसेच प्रायव्हेट स्कीम्समध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याचा चान्स असतो, ते मार्ग उपलब्ध असतात, ज्यातून आपल्याला दर महिना एक डिसेंट अमाउंट व्याजाद्वारे कमावता येऊ शकते। अशीच एक सरकारची योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। या योजनेअंतर्गत फक्त 60 वर्ष आणि त्याहून अधिकचे ज्येष्ठ नागरिकच इन्व्हेस्टमेंट करू शकतात। ही इन्व्हेस्टमेंट एका व्यक्तीसाठी 30 लाख रुपयांपर्यंतची असते, ज्यावर 8.2% व्याजदर सीनियर सिटीजन्सला मिळतो। मित्रांनो, ही योजना पोस्ट ऑफिसच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे, कारण ही पोस्टाद्वारे चालवली जाणारी एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे। तसेच सरकारी बँक्स किंवा काही प्रायव्हेट बँक्समध्ये सुद्धा ही योजना उपलब्ध असते। 8.2% या व्याजदरानुसार जे काही व्याज जनरेट होते ते प्रत्येक 3 महिन्याला म्हणजे प्रत्येक क्वार्टरला सीनियर सिटीजनच्या अकाउंटमध्ये जमा केले जाते। उदाहरणार्थ, एखाद्या सीनियर सिटीजनने वयाच्या 60 वर्षानंतर सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत 30 लाख रुपयांचे जे मॅक्सिमम लिमिट आहे ते 30 लाख रुपये योजनेअंतर्गत जमा करून योजना सुरू केली, तर दर 3 महिन्याला त्या सीनियर सिटीजनला 61,499 रुपये व्याज मिळते। म्हणजे ही अमाऊंट जर महिन्याला कॅल्क्युलेट केली तर 20,499 रुपये महिना त्या सीनियर सिटीजनला व्याज मिळते। मित्रांनो, या योजनेचा लॉकिंग पिरियड आहे 5 वर्ष, म्हणजे 5 वर्षांसाठी तुम्हाला पैसे अडकवता येतात। तर या 5 वर्षांसाठी जर 30 लाख रुपये जमा केले तर 30 लाखांवर एकूण 11,07,000 रुपये फक्त व्याजच मिळते। त्याचप्रमाणे या योजनेमध्ये अकाउंट एक्सटेंड करण्याची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे। आणखी 3 वर्षांसाठी तुम्ही खातं एक्सटेंड करू शकता, त्यातून आणखी 3 वर्ष व्याज मिळवू शकता। जर त्या सीनियर सिटीजनने 30 लाख रुपये 8 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले असतील तर संपूर्ण 8 वर्षामध्ये 30 लाखांवर एकूण 17,71,200 रुपये फक्त व्याजच मिळते। सोबतच जमा केलेली संपूर्ण 30 लाखांची रक्कम सुद्धा परत काढू शकतो। पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे व्याजदर सगळ्यात जास्त असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे। पण आता 61,499 रुपये दर 3 महिन्याला व्याज मिळणार, म्हणजे यावर सरकारकडून एखादा टॅक्स आकारला जातो का? तर हो, TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स या व्याज उत्पन्नावर आकारला जातो। TDSचा रेट आहे 10%। पण हा TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स वाचवला जाऊ शकतो का? हो, वाचवला जाऊ शकतो। याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आता सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची ही माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिली आहे। तुम्हाला जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये सविस्तर माहिती विथ कॅल्क्युलेशन्स एक्सप्लेन केलेले आहे। इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी योजनेची संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पण आता हा TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स का आकारला जातो? ज्याप्रमाणे आपण प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न कमवतो, ते उत्पन्न जर एका लिमिटच्या बाहेर गेले तर त्यावर इन्कम टॅक्स आकारला जातो। त्याचप्रमाणे जर व्याज उत्पन्न
एका आर्थिक वर्षात त्या लिमिटच्या बाहेर गेले तर त्या लिमिटच्या बाहेरील अमाऊंटवर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आकारला जातो। आता हे TDSचे लिमिट काय आहे तर यापूर्वी म्हणजे हे बजेट सादर होण्यापूर्वी सामान्य नागरिकांना 40,000 रुपये आणि सिनियर सिटीजनसाठी हे लिमिट होते 50,000 रुपये। म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये व्याजाद्वारे येणारे उत्पन्न हे 50,000 रुपयांपर्यंत असेल तर त्यावर कुठलाही टॅक्स आकारला जाणार नाही, TDS कापला जाणार नाही। परंतु व्याजाद्वारे येणारे उत्पन्न हे 50,000पेक्षा जास्त असेल तर जी काही जास्तीची रक्कम असेल त्यावर 10% TDS आकारला जातो। आता 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या आर्थिक बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी TDSचे लिमिट, TDS आकारले जाण्याचे लिमिट हे डबल केले आहे। म्हणजे जे 50,000 रुपये लिमिट होते ते आता वार्षिक 1 लाख रुपये असणार आहे। That sentence, sir. The following measures will detail just how our government, under the guidance of PM Modi, has taken steps to understand and address the needs voiced by our citizens. My tax proposals are guided by this spirit. The objectives of my proposals are as follows. Personal income tax reforms with special focus on middle class. Rationalization of TDS and TCS for easing difficulties. Encouraging voluntary compliance. Reducing compliance burden. Ease of doing business. Employment and investment. I will come to my proposal on personal income tax towards the end. TDS and TCS. Rationalization for easing difficulties. I propose to rationalize tax deduction at source, TDS, by reducing the number of rates and thresholds above which TDS is deducted. Further, threshold amounts for tax deduction will be increased for better clarity and uniformity. The limit for tax deduction on interest for senior citizens is being doubled from the present 50,000 rupees to 1 lakh rupees. म्हणजे आता एका आर्थिक वर्षामध्ये जर व्याजाद्वारे मिळणारे उत्पन्न हे 1 लाख रुपयापर्यंत असेल तर TDS आकारला जाणार नाही। परंतु 1 लाखाच्या वरती जर उत्पन्न जाणार असेल, व्याजातून येणारे उत्पन्न 1 लाख रुपयांच्या वरती जाणार असेल तर वरच्या अमाऊंटवर 10% TDS आकारला जाईल। आता हा TDS कसा वाचवायचा तर यासाठी सामान्य नागरिकांना 15G आणि ज्येष्ठ नागरिकांना 15H हा फॉर्म भरून ते ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहे, ज्या ठिकाणी त्यांचे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो, म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिस। म्हणजेच व्याज उत्पन्नावर TDS आकारला जाऊ नये यासाठी 15H हा फॉर्म भरून देणे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक आहे। आता हा 15H फॉर्म काय आहे, तो ज्येष्ठ नागरिकांना का भरावा लागतो या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। या व्हिडिओची देखील लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर मित्रांनो, जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, तुमचे वय 60 वर्ष व त्याहून अधिक असेल, एखादी इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। एक म्हणजे TDS आकारला जाऊ नये यासाठी व्याज उत्पन्न हे 1 लाख रुपयांपर्यंत असले पाहिजे। 1 लाखांवरील व्याज उत्पन्नावर 10% TDS आकारला जाईल आणि हा TDS आकारला जाऊ नये यासाठी तुम्हाला भरून देणे गरजेचे आहे फॉर्म 15H। तर आशा करतो की हा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण वाटला असेल। व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।